दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण ठरणार आहे. काल आपण श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा महिमा पाहिला, पण आज जो दुसरा अध्याय तुम्ही ऐकणार आहात तो म्हणजे साक्षात दत्तगुरूंच्या कृपेचे महाद्वार आहे. असे म्हणतात की मनुष्याच्या नशिबात जेव्हा प्रचंड दुःख येते, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि जेव्हा स्वतःची सावलीही साथ सोडते, तेव्हा श्री गुरुचरित्राचा हा दुसरा अध्याय त्याला मृत्यूच्या दारातूनही परत खेचून आणण्याची ताकद ठेवतो. ज्यांच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास आहे, ज्यांच्या घरात आजारांनी घर केले आहे किंवा ज्यांचे नशीब वाळलेल्या लाकडासारखे निष्प्राण झाले आहे, अशा प्रत्येकासाठी हा अध्याय म्हणजे साक्षात अमृताची संजीवनी आहे. या अध्यायात तुम्ही एका अशा भक्ताची कथा ऐकाल ज्याने आपल्या गुरूंच्या एका शब्दासाठी साक्षात विधात्याशीही झुंज दिली. हा अध्याय फक्त ऐकल्याने तुमच्या मनातील सर्व भय, शंका, दारिद्र्य जळून खाक होईल. आज या कथेच्या माध्यमातून साक्षात दत्तगुरू तुमच्या घराच्या उंबऱ्यावर उभे राहणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही, तर हा अध्याय शेवटपर्यंत शांतपणे ऐका. हा अनुभव तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय आणि तुमच्या वाळलेल्या भाग्याला पालवी फोडल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, दत्तगुरूंच्या या अलौकिक अध्यायात रमून जाण्यापूर्वी आपल्या लाडक्या दत्तमाऊलीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी आपली आर्त हाक पोहोचवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच दत्तगुरू माझ्यावर कृपा करा असे मनापासून टाईप करा. तुमचा हा एक शब्द साक्षात दत्तप्रभूंपर्यंत तुमची भक्ती पोचवेल. तसेच आजची ही दिव्य कथा अशा एका भक्ताला नक्की शेअर करा ज्याला आज आधाराची आणि दत्तगुरूंच्या शब्दांची गरज आहे. कारण स्वतःची भक्ती करत असताना इतरांची भक्ती वाढवणारे भक्त दत्तगुरूंना अत्यंत प्रिय असतात. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचा मार्ग सुकर करता, तेव्हा दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. परमेश्वराच्या लाडक्या भक्तांनो, आता हा अध्याय अगदी शांत चित्ताने शेवटपर्यंत ऐका. कारण या अध्यायाचे सामर्थ्य इतके अफाट आहे की तो पूर्ण होण्यापूर्वीच तुम्हाला त्याचे फळ आणि दत्तगुरूंच्या अस्तित्वाची दिव्य प्रचिती यायला सुरुवात झालेली असेल. चला तर मग सर्व चिंता विसरा आणि या चैतन्यमय प्रवासात स्वतःला झोकून द्या. भक्तीच्या मार्गावर चालताना जेव्हा माणसाचे मन पूर्णपणे व्याकुळ होते, तेव्हा साक्षात ईश्वराच्या कृपेची पहाट होत असते. ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याचे नाव होते नामधारक, ज्याच्या आयुष्यात दुःखाचे मळब दाटले होते आणि ज्याचे मन केवळ श्री गुरूंच्या दर्शनासाठी आसुसले होते. नामधारक हे केवळ नाव नाही, तर ती एका आर्त भक्ताची अवस्था आहे ज्याने आपल्या नशिबाचे सर्व ओझे दत्तगुरूंच्या चरणी वाहिलेले असते. नामधारक आपल्या मनी श्री गुरूंचे ध्यान करून आणि मुखाने श्रीहरी विष्णू नामाचा अखंड जप करत मार्गक्रमण करत होता. त्याच्या मनात एकच तळमळ होती, गाणगापूरच्या त्या पावन भूमीला जाण्याची, जिथे त्रिमूर्ती अवतार श्री नृसिंह सरस्वती वास करतात. चालता चालता त्याचे शरीर अतिशय श्रमले होते. पायात त्राणही उरला नव्हता आणि सूर्य मावळतीला टेकू लागला होता. थकव्यामुळे त्याने एका विशाल वृक्षाचा आधार घेतला. त्या वृक्षाखाली विसावल्यावर त्याचे डोळे मिटू लागले, पण मन मात्र श्रीगुरूंच्या विचारातच दंग झाले होते. तिथेच त्याला गाढ निद्रा लागली. जेव्हा शरीर शांत होते, तेव्हाच आत्म्याला ईश्वराचे संकेत मिळतात. नामधारकाला स्वप्नात एक अलौकिक दृश्य दिसले.
साक्षात कृपानिधी अनंत रूप धारण केलेले एक योगीराज त्याच्यासमोर उभे होते. त्यांचे रूप साधे पण दिव्य होते. डोक्यावर जटा, अंगाला पांढरे शुभ्र भस्म आणि व्याघ्रचर्म परिधान केलेले ते तेजस्वी योगीश्वर पाहून नामधारकाचे मन शांत झाले. त्या योगीश्वरांनी अत्यंत मायेने नामधारकाच्या जवळ येऊन त्याच्या कपाळाला भस्म लावले. तो स्पर्श म्हणजे केवळ भस्म नव्हते, तर ते त्याच्या घाबरलेल्या मनाला मिळालेले अभयवचन होते. त्यांनी आपल्या हाताने त्याला आश्वासित केले. जणू काही ते सांगत होते की बाळा, तू एकटा नाहीस, तुझे श्रम आता संपले आहेत. त्या स्वप्नातील मूर्ती पाहून नामधारक अचानक जागृत झाला. त्याला वाटलं की तो साक्षात ईश्वराच्या सहवासात होता. त्याने विस्मयाने चारी दिशांना पाहिले, पण तिथे फक्त शांतता होती. मात्र स्वप्नात पाहिलेली ती जटाधारी मूर्ती त्याच्या डोळ्यांसमोरून जातच नव्हती. ज्या गुरूंचे त्याने आयुष्यभर ध्यान केले, त्यांनी अशा प्रकारे स्वप्नात येऊन साथ द्यावी, यातच त्याच्या भक्तीचे फळ दडलेले होते. माणसाच्या आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, तेव्हा त्याने हे लक्षात ठेवावे की देव आपल्याला संकटात टाकत नाही, तर तो आपल्याला परिपक्व करत असतो. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे त्याच्या चरणी सोपवतो, तेव्हा तो स्वप्नातून किंवा एखाद्या खुणेतून आपल्या पाठीशी उभा राहतो. संकटे ही आपल्याला संपवण्यासाठी नसून आपल्यातील भक्तीची शक्ती जागवण्यासाठी येत असतात. नामधारकाला मिळालेला तो भस्माचा स्पर्श हा संदेश देत होता की ईश्वराचा आशीर्वाद हा अदृश्य असतो, पण त्याचे संरक्षण कवच मात्र कायम सोबत असते. जागे झाल्यावर नामधारकाच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारला. ज्या देहाने थकव्यामुळे विश्रांती घेतली होती, त्याच देहात आता श्रीगुरूंच्या भेटीची ओढ अधिक तीव्र झाली होती. स्वप्नातील ते योगीश्वर त्याला कुठे आणि कसे भेटतील याची वाट पाहत तो पुन्हा एकदा मार्गक्रमण करू लागला. नामधारकाचा हा प्रवास आता केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर तो अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा प्रवास होता. भक्तांनो, जीवनात कितीही संकटे आली तरीही नामधारकासारखा विश्वास ढळू देऊ नका. जेव्हा तुम्ही एकाग्र चित्ताने ईश्वराचे ध्यान करता, तेव्हा तो स्वतः तुमची वाट पाहत उभा असतो. आपण या कथेच्या शेवटी जीवनात चमत्कार करणारी आणि नशिबाचे फासे बदलणारी एक शक्तिशाली प्रार्थना करणार आहोत, जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. ती प्रार्थना भगवंताच्या चरणी अर्पण करायला विसरू नका. प्रेमळ भक्तांनो, स्वप्नातील त्या अलौकिक दर्शनाने नामधारकाच्या मनात एक वेगळीच उमेद जागवली होती. ज्या भस्माचा स्पर्श त्याने स्वप्नात अनुभवला, त्या स्पर्शाची ऊब त्याला प्रत्यक्ष जागेपणीही जाणवत होती. श्रीगुरूंच्या ओढीने व्याकुळ झालेला तो भक्त पुन्हा एकदा मार्गस्थ झाला. वाटेत प्रत्येक झाड, प्रत्येक पाषाण आणि समोरून येणारा प्रत्येक प्रवासी त्याला जणू श्रीगुरूंच्याच अस्तित्वाची जाणीव करून देत होता. चालता चालता अचानक नामधारकाची नजर समोर पडली आणि त्याचे पाय जिथल्या तिथे खिळले गेले. त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. समोरून एक तेजस्वी योगीराज चालत येत होते. त्यांचे ते जटाधारी रूप, अंगाला लावलेले भस्म आणि व्याघ्र चर्माचे परिधान, हे तर तेच रूप होतं जे त्याने काही वेळापूर्वी स्वप्नात पाहिलं होतं. नामधारकाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. स्वप्न आणि सत्य यांचीही अशी सुंदर भेट होईल याची त्याने कल्पनाही केली नव्हती.
भक्तीची ओढ इतकी तीव्र होती की नामधारकाने धावत जाऊन त्या योगीराजांच्या चरणांवर स्वतःला झोकून दिलं. एखाद्या लहान मुलाने आपल्या मातेचे पाय धरावेत तसा तो त्या सिद्धांच्या चरणांशी लोंबकळला. त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद अश्रूंनी सिद्धांचे पाय ओले झाले. महाराज, तुम्हीच माझे माता आणि तुम्हीच माझे पिता. अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या या लेकराला वाचवण्यासाठीच तुम्ही आज प्रकट झाला आहात. अशा शब्दात त्याने आपली आर्तता व्यक्त केली. ते साक्षात सिद्धमुनी होते. त्यांनी आपल्या करुणामयी दृष्टीने नामधारकाकडे पाहिले आणि त्याला मायेने उठवून उभे केले. सिद्धांच्या चेहऱ्यावरचे ते स्मित हास्य पाहून नामधारकाच्या मनात चाललेले विचारांचे वादळ थोड्या वेळासाठी शमून गेले. नामधारकाने जोडल्या हातांनी विचारलं, हे योगाधीशा, आपण कोण आहात? आपले नाव काय? आणि आपण कोणत्या स्थानी वास करता? आपल्या केवळ दर्शनाने माझे सर्व कष्ट हरण झाले आहेत. सिद्धमुनी शांत स्वरात बोलू लागले, बाळा, आम्ही योगी आहोत. तीर्थयात्रा करत या भूमीवर संचार करत असतो. पण तू विचारतोयस की आमचा आधार कोण? तर ऐक, या चराचर सृष्टीचे मालक आणि आमचे आराध्य दैवत म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज. ते साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा अवतार आहेत. त्यांचे मुख्य स्थान म्हणजे भीमा अमरजा नदीच्या संगमावर वसलेले पावन गाणगापूर क्षेत्र आहे. जेव्हा सिद्धांच्या मुखातून श्री नृसिंह सरस्वती हे नाव निघाले तेव्हा नामधारकाच्या रोमारोमात चैतन्य संचारले. सिद्ध पुढे सांगू लागले की हे श्री गुरु केवळ भक्तांच्या संकटात धावून येत नाही, तर ते या भवसागरातून तारून नेणारे एकमेव तारक आहेत. ज्यांच्या घरात श्री गुरूंचे नामस्मरण चालते तिथे दारिद्र्य कधीच फिरकत नाही. लक्ष्मी माता तिथे अखंड वास करते आणि ऐश्वर्य त्यांच्या दारी लोळण घेतात. माणसाच्या आयुष्यात जेव्हा कर्माचे फेरे फिरतात तेव्हा त्याला मार्ग सापडत नाही. अशा वेळी भक्ती ही केवळ कृती न राहता ते एक संरक्षण कवच बनते. सिद्धमुनींनी नामधारकाला हेच समजावले की श्री गुरूंची कृपा जर तुमच्यावर असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. गुरु हे केवळ व्यक्ती नसून ते एक असे तत्व आहेत जे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करण्याची ताकद ठेवतात. जो भक्त अनन्य भावाने त्यांना शरण जातो त्याचे योगक्षेम चालवण्याची जबाबदारी खुद्द श्री गुरु घेतात. सिद्धांच्या या अमृतवाणीने नामधारकाचे मन तृप्त झाले. पण त्याच वेळी त्याच्या मनात एक नवा विचार अंकुरला. गुरुभक्तीची ही शक्ती जर इतकी अफाट आहे तर मग संकटे काय येतात? आणि गुरु हे त्रिमूर्ती कसे काय असू शकतात? भक्ताची ही जिज्ञासू वृत्ती पाहून सिद्धमुनी हसले आणि त्यांनी गुरुचरित्रातील ते गुपित उलगडायला सुरुवात केली, ज्याने नामधारकाचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार होते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक अशी वेळ येते जेव्हा आपल्याला आधाराची गरज असते. अशा वेळी लक्षात ठेवा, तुमची हाक जर प्रामाणिक असेल तर सिद्धमुनींप्रमाणेच मार्गदर्शन करणारे कोणीतरी तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल. परमेश्वर कधीच आपल्याला निराधार सोडत नाही. तो फक्त आपली आंतरिक ओढ तपासत असतो. तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आणि दत्तगुरूंचे अभय मिळवण्यासाठी कमेंटमध्ये दत्तगुरू माझा हात कधीच सोडू नका असे नक्की लिहा आणि शेवटपर्यंत या यात्रेत राहा. सिद्धमुनींच्या मुखातून जेव्हा श्री नृसिंह सरस्वतीचे नाव निघाले तेव्हा नामधारकाच्या अंतःकरणात जणू हजारो सूर्यांचा प्रकाश पडला होता. त्याच्या मनात आनंदाचे उधाण आले होते. पण त्याच सोबतीने अनेक प्रश्नही गर्दी करत होते.
त्याने हात जोडून अत्यंत विनयाने सिद्धांना विचारले, स्वामी, आपण म्हणालात की श्री गुरु हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत, पण हे कसे शक्य आहे? देव आणि गुरु यांच्यात नेमके नाते काय? आणि असे का म्हटले जाते की देवाचा कोप गुरु वाचवू शकतात, पण गुरूंचा कोप झाल्यावर कोणीही वाचवू शकत नाही ना? नामधारकाची ही व्याकुळता आणि त्याची शोधक वृत्ती पाहून सिद्धमुनींच्या चेहऱ्यावर एक दैवी स्मित उमटले. ते शांतपणे एका शिळेवर बसले आणि नामधारकाला जवळ बसवून सांगू लागले, बाळा, तुझे हे प्रश्न केवळ तुझे नाहीत, तर संसारात अडकलेल्या प्रत्येक मानवाच्या मनात हे संशय असतात. पण लक्षात ठेव, संशय हा भक्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जोपर्यंत मनात का आणि कसे हे प्रश्न असतील, तोपर्यंत श्रद्धा पूर्ण होत नाही. म्हणून हे रहस्य समजून घेण्यासाठी तुला या सृष्टीच्या सुरुवातीला जावे लागेल. सिद्धमुनी सांगू लागले की जेव्हा या विश्वात काहीच नव्हते, केवळ चारही बाजूला अंधार आणि पाणी होते, तेव्हा आदिनारायण भगवान वटपत्रावर शयन करत होते. त्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. जेव्हा ब्रह्मदेवाने चारी दिशांना पाहिले, तेव्हा त्यांना कोणीच दिसले नाही. त्यांना वाटले की या विश्वात माझ्याशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही. हा अहंकार हीच पहिली चूक होती. नारायणांनी हा अहंकार ओळखून त्यांना दर्शन दिले आणि सृष्टी रचण्याची आज्ञा दिली. पण ब्रह्मदेव गोंधळले. त्यांना कळेना की ही अथांग सृष्टी, हे जीव आणि हे निसर्गचक्र कसे निर्माण करावे. तेव्हा नारायणांनी त्यांना वेद दिले. हे वेद म्हणजे केवळ मंत्र नाहीत, तर ते या सृष्टीचा आरसा आहेत. वेद मार्गानेच ब्रह्मदेवाने स्थावर आणि जंगम सृष्टी निर्माण केली. हे सर्व सांगण्याचे कारण एकच आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाला सृष्टी रचण्यासाठी वेदांची, ज्ञानाची गरज भासली, त्याचप्रमाणे मानवाला आयुष्याचा भवसागर पार करण्यासाठी गुरु नावाच्या ज्ञानाची गरज असते. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण स्वतःला खूप मोठे समजतो, तेव्हाच आपल्या दुःखाला सुरुवात होते. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ब्रह्मदेवासारख्या सृष्टीकर्त्यालाही जर मार्गदर्शनाची गरज लागली, तर आपण सामान्य जीव आहोत. म्हणूनच जो स्वतःचे ज्ञान सोडून गुरूंच्या चरणी लीन होतो, त्यालाच मार्ग सापडतो. गुरु हे ब्रह्मा आहेत, कारण ते आपल्यात चांगल्या विचारांची निर्मिती करतात. ते विष्णू आहेत, कारण ते आपल्या चांगल्या गुणांचे संगोपन करतात. आणि ते महेश आहेत, कारण ते आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा नाश करतात. सिद्धमुनींनी नामधारकाला एक अतिशय महत्त्वाचे गुपित सांगितले. ते म्हणाले, हे लक्षात ठेव, जेव्हा विधाता कोपतो, तेव्हा गुरु आपल्या पाठीशी उभे राहून त्याचे निवारण करतात. पण जर गुरु कोपले, तर मात्र त्रिभुवनात कोणाकडेही तुला वाचवण्याचे सामर्थ्य उरत नाही. कारण गुरु हे साक्षात ईश्वराचे साकार रूप आहेत. देव अदृश्य आहे, पण गुरु हे डोळ्यासमोर असलेले देव आहेत. त्यांच्या शब्दांना ओलांडण्याची ताकद साक्षात काळाकडेही नसते. सिद्धांचे हे शब्द ऐकताना नामधारकाला जाणवलं की ज्या संकटांनी त्याला घेरलं होतं, ती संकटे आता खूप लहान वाटू लागली आहेत. ज्याच्या पाठीशी त्रिमूर्ती गुरु उभे आहेत, त्याला कशाची भीती? पण तरीही नामधारकाला कळून घ्यायचे होते की कलियुगाच्या या भीषण काळात मानवाचे कल्याण होणार तरी कसे? या युगाचे स्वरूप काय आहे? सिद्धांनी आता कलीच्या रहस्याचा पडदा बाजूला करायला सुरुवात केली होती. माणसाचे जीवन हे एका कळीप्रमाणे असते. तिला फुलासारखे फुलवण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची, म्हणजेच भक्तीच्या पाण्याची गरज असते.
संकटे ही आपल्याला तोडण्यासाठी नसून आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी येतात. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा समजून घ्यावे की साक्षात दत्तगुरू आपली परीक्षा घेत आहेत आणि लवकरच आपल्याला सुखाचे दिवस ते स्वतः दाखवणार आहेत. प्रेमळ भक्तांनो, सिद्धमुनींच्या वाणीतून सृष्टीच्या उत्पत्तीची कथा ऐकताना नामधारकाचे मन शांत झाले होते, पण त्याच्या मनात आता एक नवीन जिज्ञासा निर्माण झाली. त्याने विचारले, स्वामी, आपण म्हणालात की सृष्टी वेदमार्गाने चालते, मग आज या जगात इतके अधर्म, इतकी दुःखे आणि इतका कलह का वाढला आहे? मानवाचे आयुष्य का क्षीण झाले आहे? सिद्धमुनींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि कलियुगाच्या रहस्याचा पडदा उलगडायला सुरुवात केली. ते म्हणाले, बाळा, काळाचे चक्र अथांग आहे. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगानंतर जेव्हा कलियुगाची पाळी आली तेव्हा त्याचे रूप पाहून साक्षात ब्रह्मदेवही विस्मित झाले. कलियुग हे अज्ञानाचे, द्वेषाचे आणि विकारांचे प्रतीक बनून ब्रह्मादेवासमोर उभे राहिले. ते दृश्य मोठे विलक्षण होते. कलियुगाने आपली जिव्हा म्हणजे जीभ आणि जननेंद्रिय हाताने धरले होते. ब्रह्मदेवाने विचारले, कली, तुझे हे असे विचित्र रूप का आहे? त्यावर कलियुग हसून म्हणाले, हे विधात्या, मी या संपूर्ण पृथ्वीला जिंकण्यासाठी निघालो आहे, पण मला ठाऊक आहे की जो मानव या दोन गोष्टींवर म्हणजेच आपल्या जिभेवर आणि आपल्या वासनांवर ताबा मिळवेल त्याला मी कधीच स्पर्श करू शकणार नाही. मात्र जे लोक या इंद्रियांचे गुलाम होतील त्यांना मी माझ्या अधिपत्याखाली ठेवेन. कलियुगाने स्पष्ट सांगितलं की मी घराघरात कलह निर्माण करेन, भाऊ भावाचा वैरी होईल, लोक धर्माची निंदा करतील आणि संपत्तीसाठी रक्ताची नाती विसरतील. जे लोक आई वडिलांचा सन्मान सोडून केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतील ते माझे सर्वात प्रिय मित्र असतील. कलियुगाचे हे भीषण रूप ऐकून नामधारक भीतीने थरथर कापायला लागला. त्याला वाटलं, जर काळ इतका क्रूर आहे तर मग आपल्यासारख्या सामान्य भक्तांचे काय होणार? सिद्धमुनींनी त्याला धीर देत सांगितलं, बाळा, घाबरू नकोस. कलियुगात जितके दोष आहेत तितकाच एक मोठा गुणही आहे. पूर्वयुगांमध्ये ईश्वराला प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागायची, यज्ञ याग करावे लागायचे. पण कलियुगात मानवाचे आयुष्य अल्प आहे, बुद्धी कमी आहे, म्हणून साक्षात ईश्वराने सवलत दिली आहे. कलियुगात जो केवळ नामस्मरण करतो आणि गुरूंना अनन्य भावे शरण जातो त्याला हजारो वर्षांच्या तपश्चर्याचे फळ केवळ काही क्षणात प्राप्त होते. माणसाच्या आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा त्याचे मन भरकटू लागते. कलियुगाचा प्रभाव म्हणजे मनात येणारे वाईट विचार, दुसऱ्याबद्दलचा मत्सर आणि श्रद्धेचा अभाव. पण अशा वेळी ज्याच्या घरात गुरुचरित्राचे पारायण चालते, गुरुचरित्राच्या कथा ऐकल्या जातात किंवा जो गुरूंच्या नामाचा जप करतो त्याच्या भोवती एक अभेद्य कवच तयार होते. कलियुग अशा भक्ताच्या दारातूनही परत फिरतो. सिद्धमुनींनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. कलियुगाने ब्रह्मदेवासमोर कबूल केले आहे की जे लोक गुरुसेवा करतात, जे पुराणे ऐकतात, जे गुरुचरित्राच्या कथा ऐकतात, ज्यांच्या मनात दया आणि शांती वास करते, त्यांच्याकडे पाहण्याची माझी ताकदही नाही. म्हणून बाह्य जग कितीही कलुषित असले तरीही तुझं अंतर्मन जर गुरूंच्या नामात भिजलेले असेल तर तुला कशाचीही बाधा होणार नाही. प्रेमळ भक्तांनो, संकटे ही कलियुगाची शस्त्रे आहेत, पण भक्ती ही तुमची ढाल आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं
की तुमच्यावर खूप अन्याय होत आहे, तेव्हा समजून घ्या की कली तुमची परीक्षा पाहत आहे. अशा वेळी संतापू नका किंवा हारही मानू नका. फक्त डोळे मिटून श्री गुरूंचे स्मरण करा. तुमची एक हाक कलीच्या हजारो वार करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. ज्यांच्यावर दत्तगुरूंची सावली आहे त्यांना कशाचीच भीती नाही. हा विश्वास व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये दत्तगुरू माझ्या पाठीशी आहेत असे टाईप करून आपली सेवा रुजू करा. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, भक्तीच्या या महामार्गावर चालताना अनेकदा माणसाचे मन द्वैतात अडकते. त्याला वाटतं की देव कुठेतरी लांब वैकुंठात किंवा कैलासात बसला आहे. पण श्री गुरुचरित्रातील हा प्रसंग आपल्याला एका वेगळ्या सत्याची जाणीव करून देतो. सिद्धमुनी जेव्हा नामधारकाला गुरुतत्वाचे गुपित सांगू लागले तेव्हा वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. गुरु हा केवळ 2 अक्षरांचा शब्द नाही, तर ते या सृष्टीचे चैतन्य आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नसते, त्याचप्रमाणे ज्याच्या आयुष्यात सद्गुरूंचा प्रवेश होतो त्याला सत्याचा प्रकाश शोधण्यासाठी कुठेही जावे लागत नाही. गुरु या शब्दातील गु म्हणजे अज्ञानाचा तो काळोख ज्याने मानवाचे आयुष्य व्यापलेले असते, आणि रू म्हणजे तो दिव्य प्रकाश जो या अंधाराचा नायनाट करतो. ब्रह्मादेवाने कलियुगाला समजावताना एक फार मोठी गोष्ट सांगितली होती की गुरु हे साक्षात त्रिमूर्तींचे स्वरूप आहेत. ग म्हणजे सिद्धी देणारा श्री गणेश, र म्हणजे आपल्या कर्मातील पापांचे दहन करणारा पावन अग्नी, आणि उ म्हणजे अव्यक्त अशा भगवान विष्णूंचे रूप. जेव्हा हे तिन्ही सामर्थ्य एकवटतात तेव्हा गुरु हे मंगलमय नाव सिद्ध होते. हे तत्व इतके महान आहे की साक्षात ब्रह्मांडाचा स्वामी सुद्धा गुरूंच्या शब्दापुढे नतमस्तक होतो. माणसाच्या जीवनात जेव्हा नशिबाचे खेळ सुरू होतात, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि जेव्हा स्वतःची सावलीही साथ सोडायला लागते, तेव्हा केवळ गुरूंचा एक आश्वासक शब्द मेलेल्या माणसात प्राण फुंकू शकतो. शास्त्रात असे वचन आहे की जर साक्षात महादेव कोपले किंवा भगवान विष्णू रागावले तरी गुरु आपल्या भक्ताला आपल्या करुणेच्या पदराखाली घेऊन त्याचे रक्षण करू शकतात. पण जर गुरु कोपले तर मात्र या विश्वात अशी कोणतीही शक्ती उरत नाही जी मानवाचे रक्षण करेल. कारण देव हा निराकार आहे, पण गुरु हे देवाचे साक्षात हृदय आहेत. जशी एक माऊली आपल्या बालकाचे हजारो अपराध पोटात घेते, तसेच गुरु भक्ताच्या कर्माचे डोंगर स्वतःच्या अंगावर घेतात आणि त्याला मोकळे करतात. आजच्या या धावपळीच्या आणि धक्काधक्कीच्या जीवनात आपण अनेकदा स्वतःला एकाकी समजतो. आपल्याला वाटतं की आपल्या मनातील वेदना, आपली गरिबी किंवा आपला छळ कोणालाच दिसत नाही. पण ज्याच्या हृदयात गुरूंचे स्मरण चालू असते त्याला हे ठाऊक असते की आपली हाक पोहोचण्यापूर्वीच दत्तगुरू आपल्या पाठीशी उभे राहिलेले असतात. गुरु म्हणजे केवळ उपदेश देणारी व्यक्ती नव्हे, तर ते आपल्या संकटात ढाल बनून उभे राहणारे सामर्थ्य आहे. ज्या घरामध्ये सद्गुरूंच्या चरणांची पूजा होते, जिथे वाडवडिलांचा मान राखला जातो आणि जिथे निस्वार्थ भावाने नामस्मरण चालते, तिथे कळी काळाची पावलेही कधीच पडत नाहीत. तुमच्या आयुष्यातील 7.5 असो, अनेक वर्षांचा आजार असो वा शत्रूंकडून होणारा त्रास, या सर्व व्याधींवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे गुरुनिष्ठा. परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, जर तुमच्या मुखात गुरूंचे नाव असेल तर तुमची हार होणे अशक्य आहे. साक्षात त्रिमूर्ती दत्तगुरू हे भक्तासाठी कल्पवृक्ष आहेत.
तुम्ही ज्या प्रेमाने त्यांना हाक माराल त्याच रूपाने ते तुमच्या घरी धावून येतील. स्वतःला कधीही हतबल किंवा असहाय्य समजू नका, कारण ज्याच्या पाठीवर गुरूंचा वरदहस्त असतो त्याच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद कोणातच नसते. हे गुरुतत्वच मानवाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देते. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण संकट दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरू माझा हात धरून ठेवा असे नक्की लिहा. तुमची ही एक प्रामाणिक हाक तुमच्या नशिबाचे बंद द्वार उघडू शकते. सिद्धमुनींच्या मुखातून गुरुमहिमा ऐकताना नामधारकाला एक नवीनच जाणीव होत होती. त्याला समजलं की गुरु म्हणजे केवळ मार्गदर्शन करणारे व्यक्ती नाहीत, तर ते या सृष्टीचे चालक आहेत. सिद्धमुनी पुढे सांगू लागले की जेव्हा प्रलय संपला आणि सृष्टीची पुन्हा रचना करण्याची वेळ आली, तेव्हा आदिपुरुष नारायण वटपत्रावर शयन करत होते. त्यांच्या नाभी कमळातून प्रकट झालेल्या ब्रह्मदेवाला सुरुवातीला मोठा अहंकार झाला होता. त्यांना वाटलं की या शून्यातून मी सर्व काही निर्माण करणारा सामर्थ्यवान विधाता आहे. पण जेव्हा नारायणांनी त्यांना वेदांचे दान दिले, तेव्हा ब्रह्मदेवाला उमजलं की विश्वातील प्रत्येक अणूची रचना ही एका विशिष्ट नियमाने, एका दैवी आराखड्याने होत असते. ब्रह्मदेवाने या वेदमार्गाचा आरसा समोर ठेवूनच सृष्टीची निर्मिती केली. त्यांनी स्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज अशा 4 प्रकारच्या जीवांची उत्पत्ती केली. या सृष्टीच्या रचनेत एक अतिशय गहन रहस्य दडलेले आहे, ते म्हणजे प्रारब्ध. आपण या जगात जे काही भोगतो, मग ते सुख असो किंवा दुःख, ते आपल्याच पूर्वकर्माचे फळ असते. ब्रह्मदेवाने सृष्टी रचली, पण माणसाचे नशीब हे त्याच्या कर्माच्या लेखणीनेच लिहिले जाते. ज्याप्रमाणे आरशात पाहिल्यावर आपल्याला आपलेच रूप दिसते, त्याप्रमाणे हे जग आपल्या कर्माचे प्रतिबिंब आपल्याला परत देत असते. माणसाच्या आयुष्यात जेव्हा गरिबी येते किंवा जेव्हा एखादा जुना आजार आपली पाठ सोडत नाही, तेव्हा आपण देवाला दोष देतो. पण या सृष्टीच्या नियमानुसार आपण जे काही पेरत आहोत तेच उद्या आपल्याला कापायचे आहे. पण मग या कर्माच्या फेऱ्यातून सुटका कशी होणार? तर इथेच गुरूंची भूमिका महत्त्वाची ठरते. वेदमार्ग हा शिस्त शिकवतो, पण गुरु हे करुणा शिकवतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये टाकलेले लाकूड कोळसा होते, पण परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तसेच आपल्या कर्माचे डोंगर कितीही मोठे असले तरी गुरूंच्या एका कृपादृष्टीने त्या कर्माचे जळण होऊ लागते. सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेवाने प्रत्येक जीवाला त्याचे कार्य नेमून दिले आहे, पण मानवाला मात्र विवेक दिला आहे. हा विवेक आपल्याला सांगतो की संकटाच्या वेळी कोसळून न जाता त्या ईश्वरी रचनेचा स्वीकार करावा. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे विधात्याच्या आणि गुरूंच्या स्वाधीन करता, तेव्हा तुमचे प्रारब्ध भोगण्याचे बळ गुरु तुम्हाला देतात. ते कर्माचा लेख पूर्णपणे पुसून टाकत नाहीत, पण त्या कर्माची झळ तुम्हाला लागणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतात. जसे पावसाच्या वेळी छत्र धरल्याने पाऊस थांबत नाही, पण आपण भिजण्यापासून वाचतो, अगदी तसेच गुरु आपल्या आयुष्यातील दुःखाचे छत्र बनून उभे राहतात. या अफाट सृष्टीचा विचार केला तर आपल्याला जाणवतं की आपण किती लहान आहोत, पण हे छोटेसे शरीर जेव्हा गुरुनामाने भरले जाते तेव्हा ते ब्रह्मांडापेक्षाही मोठे होते. सृष्टीचा प्रत्येक कण हा दत्तगुरूंच्या अस्तित्वाची साक्ष देत असतो. ज्याला ही दृष्टी प्राप्त होते त्याला मग संकटांची भीतीही वाटत नाही. त्याला समजतं की जे काही घडत आहे ते एका मोठ्या योजनेचा भाग आहे आणि या योजनेचा सूत्रधार माझा गुरु आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता
दत्तगुरूंच्या चरणी वाहून टाकण्यासाठी कमेंटमध्ये दत्तगुरू माझे प्रारब्ध सुसह्य करा असे मनापासून टाईप करा. तुमची ही श्रद्धाच तुमच्या दुःखाचे निवारण करेल. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, सिद्धमुनींच्या वाणीतून सृष्टीचे आणि कर्माचे गूढ ऐकल्यानंतर नामधारकाच्या मनात एक अनामिक शांतता पसरली होती. पण कर्माचे हे चक्र इतके कठीण का असते आणि एखादा सामान्य माणूस आपल्या गुरूंच्या प्रेमाखातर किती टोकाला जाऊ शकतो हे समजण्यासाठी सिद्धमुनींनी एका प्राचीन आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या कथेला सुरुवात केली. ही कथा केवळ इतिहास नव्हती, तर ती गुरु शिष्याच्या नात्यातील पराकाष्ठा होती. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर अंगिरस ऋषींचा एक निसर्गरम्य आश्रम होता. तिथे वेदधर्म नावाचे एक अत्यंत विद्वान आणि तेजस्वी ऋषी राहत होते. त्यांच्याकडे अनेक शिष्य विद्या संपादन करत होते, पण त्या सर्वांमध्ये एक शिष्य असा होता ज्याचे नाव होते दीपक. दीपक हा केवळ नावानेच नव्हे, तर आपल्या कर्मानेही गुरुभक्तीचा एक प्रज्वलित दिवा होता. त्याचे चित्त, त्याचे प्राण आणि त्याचे सर्वस्व केवळ आपल्या गुरूंच्या चरणी वाहिलेले होते. शास्त्रांचा अभ्यास तर सर्वच करत होते, पण गुरूंची सेवा ही सर्वात मोठी शास्त्रविद्या आहे हे दीपकाने मनाशी पक्के ठरवले होते. एके दिवशी वेदधर्म ऋषींनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी सर्वांना जवळ बोलावलं आणि अत्यंत गंभीर स्वरात सांगितलं, शिष्यांनो, माझ्या तपश्चर्येच्या बळावर मी अनेक पापं धुवून टाकली आहेत, पण माझ्या पूर्वजन्माचे काही असे भयानक कर्म शिल्लक आहेत जे भोगल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही. जर मी ते पाप माझ्या तपाने जाळून टाकले तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा मला हे पाप माझ्या याच देहाने भोगायचे आहे. मी लवकरच कुष्ठरोगी होईन, माझी दृष्टी जाईल आणि माझे शरीर जर्जर होईल. अशा अवस्थेत माझ्या मलमूत्राची सेवा करणारा, माझ्या क्रोधाला झेलणारा आणि माझी सावली बनून राहणारा तुमच्यापैकी कोणी आहे का? गुरूंचे हे शब्द ऐकून अनेक शिष्य मागे सरकले. कुष्ठरोगाची ती भीषण अवस्था आणि गुरूंचा तो संभाव्य कोप पाहून सर्वांचे धाबे दणाणले. पण दीपक मात्र क्षणाचाही विलक्षण न लावता पुढे आला. त्याने गुरूंच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला, गुरुदेव, आपण संकोच करू नका. आपले पाप, आपले दुःख आणि आपली व्याधी हे सर्व माझ्यासाठी तीर्थाप्रमाणे असतील. मी आपली सेवा करेन. जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंत आपल्याला कोणाचीही उणीव भासू देणार नाही. दीपकाचा हा निश्चय पाहून वेदधर्म ऋषींचे डोळे पाणावले, पण त्यांना शिष्याची परीक्षा घ्यायची होती. माणसाच्या आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हाच त्याची खरी ओळख पटते. सुखाच्या काळात तर सर्वच आपल्यासोबत असतात, पण जेव्हा परिस्थिती कुष्ठरोगासारखी विद्रूप आणि वेदनादायी होते तेव्हा जो सोबत राहतो तोच खरा आपला असतो. दीपकाने हे सिद्ध केले की गुरूंच्या देहाकडे पाहण्यापेक्षा त्यांच्यातील तत्वावर प्रेम करणे हीच खरी भक्ती आहे. आपल्या जीवनातही अनेकदा आपल्याला नकोसे वाटणारे प्रसंग येतात, कडू अनुभव येतात. अशा वेळी ते प्रसंग म्हणजे आपल्या गुरूंची दिलेली परीक्षा आहे असे मानून जर आपण स्थिर राहिलो तरच आपण त्यातून तावून सुलाखून निघतो. वेदधर्म ऋषींनी दीपकाला बजावले की बाळा, हे कार्य सोपे नाही. मी आजारी असताना खूप चिडचिड करेन, तुला मारहाण करेन, तुला शिव्या देईन, तरीही तू डगमगणार नाहीस ना? दीपकाने फक्त एकच उत्तर दिले, स्वामी, आपण मला मारले तरीही तो तुमचा प्रसाद असेल आणि आपण मला रागावले तरीही ती तुमची शिकवण असेल. फक्त आपल्या चरणांपासून मला दूर करू नका. हा संवाद म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नव्हती,
तर ती एका भक्ताने ईश्वराशी केलेली अभेद्य प्रतिज्ञा होती. तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना तोंड देण्याचे बळ दत्तगुरूंकडे मागण्यासाठी आणि आपली गुरुभक्ती दृढ करण्यासाठी कमेंटमध्ये दत्तगुरू मला शेवटपर्यंत तुमची साथ द्या असे नक्की लिहा. तुमची ही निष्ठाच तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा अंत करेल. प्रेमळ भक्तांनो, वेदधर्मांनी दीपकाची निवड केली आणि ते आपल्या या एकनिष्ठ शिष्याला घेऊन पुण्यनगरी काशीला पोहोचले. काशी ही मोक्षनगरी आहे, जिथे साक्षात विश्वेश्वर वास करतात. तिथे मणिकर्णिकेच्या काठी कंबळेश्वर मंदिराजवळ त्यांनी मुक्काम ठोकला. पण तिथून सुरू झाला तो दीपकच्या जीवनातील सर्वात भयानक आणि काळजाचा थरकाप उडवणारा प्रवास. वेदधर्मांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शरीराला कुष्ठरोगाचा विळखा पडला. ज्या गुरूंचे शरीर एखाद्या सोन्यासारखे चमकत होते ते आता विद्रूप झाले होते. शरीरातून पू आणि रक्त वाहू लागले होते. असह्य दुर्गंधी सुटली आणि वेदधर्मांची दृष्टीही गेली. ते पूर्णपणे परावलंबी झाले. पण भक्तांनो, हा खरा चमत्कार होता की गुरूंची ही अवस्था पाहून दीपकच्या मनातील आदर तसूभरही कमी झाला नाही. तो पहाटे उठून मणिकर्णिकेवर स्नान करायचा, विश्वनाथाची पूजा करायचा आणि त्यानंतर दिवसभर आपल्या गुरूंच्या सेवेत स्वतःला गाडून घ्यायचा. वेदधर्मांच्या शरीरातील जखमा धुणे, त्यांचे मलमूत्र साफ करणे, त्यांना आपल्या हाताने भरवणे, हेच त्याचे रोजचे व्रत झाले होते. हे सर्व करत असताना दीपकाच्या मनात फक्त एकच भाव होता, हे माझे गुरु नाहीत, तर साक्षात विश्वेश्वर माझ्या सेवेची परीक्षा घेत आहेत. माणसाच्या आयुष्यात जेव्हा कर्माचे भोग सुरू होतात तेव्हा केवळ शरीरच नव्हे तर स्वभावही बदलतो. वेदधर्म ऋषी आता दीपकवर आतोनात रागवत असत. तो भिक्षा मागून जे काही आणायचा ते त्यांना कधीच आवडत नसे. हे काय बेचव अन्न आणले आहेस? तुला माझी काहीच काळजी नाही का? मला पक्वान हवे, मला गोड पदार्थ हवे असे म्हणून ते भिक्षेचे अन्न फेकून द्यायचे. कधी कधी तर ते क्रोधाच्या भरात दीपकला मारायला उठायचे, त्याला अपशब्द बोलायचे, पण तो शांतपणे सर्व काही सहन करायचा. जेव्हा गुरु रागावून अन्न फेकून द्यायचे तेव्हा दीपक पुन्हा भिक्षा मागायला बाहेर पडायचा. पण गुरूंना कधीच रिकाम्या पोटी झोपू द्यायचा नाही. कधी कधी वेदधर्म मायेने म्हणायचे, बाळा दीपका, तू माझ्यासाठी खूप कष्ट उपसतो आहेस, तू खरंच खूप महान आहेस. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा स्वभाव पुन्हा क्रूर व्हायचा आणि ते म्हणायचे, तू माझी नीट सेवा करत नाहीस, बघ माझ्या अंगावर माशा बसल्या आहेत, तुला त्या हाकलवता येत नाहीत का? या द्वैतात दीपकाचे मन कधीच भरकटले नाही. त्याला ठाऊक होते की हे सर्व गुरूंचे शब्द नसून ते कर्माचे विकार आहेत, जे गुरु स्वतःच्या अंगावर भोगत आहेत. गुरूंच्या क्रोधातही त्याला दयाच दिसत होती. आपल्या जीवनातही अनेकदा असेच घडते की आपण ज्यांची खूप सेवा करतो तीच माणसे आपल्याला टोचून बोलतात. ज्यांच्यासाठी आपण आपलं आयुष्य झिजवतो तेच आपल्यावर संशय घेतात. अशा वेळी आपल्याला राग येतो, आपण चिडतो. पण दीपकाची कथा आपल्याला शिकवते की समोरची व्यक्ती जेव्हा चुकीचे वागते तेव्हा ती केवळ तिच्या कर्माच्या अधीन असते. जर आपण आपल्या कर्तव्याशी आणि आपल्या भक्तीशी प्रामाणिक राहिलो तर त्या व्यक्तीचा राग हा सुद्धा आपल्यासाठी एक प्रसाद बनतो. प्रतिकूल परिस्थितीत शांत राहणे हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. दीपक काशीमध्ये राहूनही सर्वात जास्त सेवा तो विश्वनाथापेक्षा त्याच्या गुरूंची करत होता. त्याला कोणी विचारलं, अरे वेड्या, तू काशीत आहेस, मग एकदा तरी देवाचे दर्शन का घेत नाहीस? तेव्हा तो हसून सांगायचा, माझा देव या कुष्ठरोगी शरीरात माझ्या समोर बसला आहे.
या चरणांची सेवा सोडून मी दुसऱ्या कोणत्या दगडाच्या देवाला शोधायला का जाऊ? ही पराकोटीची निष्ठा पाहून साक्षात कैलासपती शंकर सुद्धा अवाक झाले. भक्तीची ही ज्योत आता इतकी प्रज्वलित झाली होती की तिचे तेज प्रत्यक्ष ईश्वरापर्यंत पोहोचले होते. तुमच्या कठीण काळातही तुमचा संयम आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि दत्तगुरूंचे बळ प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये दत्तगुरू माझी सहनशक्ती वाढवा असे नक्की लिहा. तुमची ही प्रार्थनाच तुम्हाला संकटांशी लढण्याची ताकद देईल. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, काशीच्या त्या पवित्र भूमीवर दीपकची गुरुसेवा आता एका अशा शिखरावर पोहोचली होती जिथे मानवी मर्यादा संपतात आणि दैवी चमत्कार सुरू होतात. अहोरात्र गुरूंच्या त्या कुष्ठरोगी शरीराची शुश्रूषा करणे, त्यांच्या शिव्याशाप हसून सोसणे आणि स्वतः उपाशी राहूनही गुरूंची भूक शमवणे हा दीपकाचा नित्यक्रम झाला होता. ही निष्ठा पाहून साक्षात कैलासपती भगवान शंकर प्रसन्न झाले. ज्या काशीचा अधिपती स्वतः महादेव आहे त्या महादेवाला एका सामान्य शिष्याच्या भक्तीपुढे झुकावे लागले. एके दिवशी दीपक जेव्हा आपल्या गुरूंचे चरण दाबत होता तेव्हा अचानक तिथे एक प्रचंड दिव्य प्रकाश पसरला. साक्षात त्रिशूळधारी चंद्रमौळी भगवान शिव तिथे प्रकट झाले. त्यांच्या तेजाने कमळेश्वराचा परिसर उजळून निघाला. महादेव अत्यंत कौतुकाने म्हणाले, वत्सा, दीपका, सावध हो. मी तुझ्या या असीम गुरुभक्तीवर प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय हवे आहे ते माग. आज मी तुला जे मागशील ते देईन. मग ते या त्रैलोक्याचे राज्य असो वा मोक्ष. भक्तांनो, विचार करा. साक्षात मृत्युंजय महादेव समोर उभे आहेत आणि विचारत आहेत की तुला काय हवंय. पण अशा वेळी सामान्य माणसाची मती काय झाली असती? तो स्वतःच्या दुःखातून मुक्ती मागू लागला असता किंवा संपत्ती मागितली असती. पण दीपक मात्र शांत होता. त्याने महादेवांना वंदन केले आणि म्हणाला, हे देवाधिदेवा, मला जो काही वर द्यायचा आहे तो मी माझ्या गुरूंना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही, कारण माझे सर्वस्व त्यांच्या चरणी आहे. दीपक धावत धावत आपल्या गुरुदेवांकडे गेला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. माफ करा, पण ही कथा वाचताना माझे देखील मन दाटून येत आहे. माझ्या देखील डोळ्यात आपोआप अश्रू येत आहेत. वेदधर्म ऋषींनी पुन्हा एकदा परीक्षेचा फासा टाकला. ते रागाने ओरडले, मला तुझा तो वर नको आणि देवाचा आशीर्वादही नको. मला माझे हे पाप भोगू देत. तू देवाकडे काहीही मागायचे नाहीस. जा, इथून निघून जा. दीपकाने गुरूंची ही आज्ञा शिरसावंद्य मानली. तो पुन्हा महादेवांकडे गेला आणि हात सोडून म्हणाला, प्रभू, मला क्षमा करा, पण माझ्या गुरूंनी मला काहीही नको असे सांगितले आहे. त्यामुळे मला आपल्याकडून कोणत्याही वराची अपेक्षा नाही. माझी सेवा हीच माझी सिद्धी आहे. हे उत्तर ऐकून महादेव चकित झाले. देवापेक्षाही ज्याला गुरु श्रेष्ठ वाटले त्याच्यासाठी देव स्वतः ऋणी होतो. हेच गुरुतत्वाचे सर्वात मोठे गुपित आहे. माणसाच्या आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटतं की देवाकडे काहीतरी मागावं, काहीतरी चमत्कार व्हावा. पण आपण हे विसरतो की ज्या गुरूंनी किंवा ज्या श्रद्धेने आपण देवासमोर उभे आहोत ती श्रद्धाच आपला सर्वात मोठा वर आहे. देव स्वतः तुमच्याकडे येतो जेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याशी आणि तुमच्या श्रद्धेशी प्रामाणिक असता. महादेवांनी पुन्हा आग्रह केला की बाळा, काहीतरी माग. माझी भेट रिकामी जाऊ नये. तेव्हा दीपकाने अत्यंत निरागसपणे मागितले, देवा, जर तुम्हाला मला काही द्यायचेच असेल तर फक्त एवढेच वर द्या की माझी ही गुरुभक्ती कधीच ढळू नये. माझे मन कधीच गुरुचरणांपासून विचलित होऊ नये. ही मागणी ऐकून साक्षात भोलेनाथ सुद्धा गहिवरले. जो स्वतःसाठी काहीच मागत नाही
त्याच्यासाठी साक्षात ब्रह्मांडसुद्धा अपुरे पडते. आपल्या जीवनातही अनेक प्रलोभने येतात. कधीकधी आपल्याला वाटतं की भक्ती सोडून सोपा मार्ग स्वीकारावा, पण दीपक आपल्याला शिकवतो की आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे अढळ निष्ठा. जो आपल्या श्रद्धेवर ठाम असतो त्याला जगातील कोणतीही अडचण हलवू शकत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही वाईट काळ आला, तरी तुमची श्रद्धा हाच तुमचा देव आहे हे विसरू नका. तुमची श्रद्धा अशीच अढळ राहण्यासाठी आणि दत्तगुरूंची निरंतर कृपा संपादन करण्यासाठी कमेंटमध्ये दत्तगुरू माझे मन तुमच्या चरणी स्थिर ठेवा असे नक्की लिहा. तुमची ही एकनिष्ठ हाकच तुमच्या आयुष्यातील खरा चमत्कार घडवेल. प्रेमळ स्वामी भक्तांनो, महादेवांनी दिलेला हा वर नाकारल्यानंतर दीपकाची कीर्ती केवळ पृथ्वीवरच नव्हे तर वैकुंठापर्यंत पोचली. भगवान विष्णूंना सुद्धा या कलियुगातील शिष्याची अचाट भक्ती पाहण्याची ओढ लागली. दीपक जेव्हा पुन्हा आपल्या कुष्ठरोगी गुरूंच्या सेवेत मग्न झाला तेव्हा तिथे साक्षात शंख चक्र गदाधारी भगवान नारायण प्रकट झाले. त्यांच्या निळ्या सावळ्या रूपाने आणि पितांबराच्या तेजाने सारा परिसर प्रकाशमान झाला. भगवान विष्णू म्हणाले, वत्सा दीपका उठ, तुझ्या निष्ठेने मी स्वतःहून तुझ्याकडे धावून आलो आहे. तुला जे हवे असेल ते माग. अगदी माझे वैकुंठ पद हवे असले तरीही मी तुला ते आनंदाने देईन. भगवान विष्णूंचे ते मनोहर रूप पाहून कोणाचेही मन मोहले असते, पण दीपकाचे लक्ष केवळ आपल्या गुरूंच्या दुखणाऱ्या जखमांकडे होते. त्याने भगवंताला वंदन केले, पण त्याचे हृदय तसूभरही डगमगले नाही. त्याने भगवान विष्णूंना सुद्धा तेच उत्तर दिले, प्रभू तुमची भेट झाली हे माझे भाग्य आहे, पण जोपर्यंत माझे गुरुदेव मला आज्ञा देत नाहीत तोपर्यंत मी आपल्याकडून काहीही स्वीकारू शकत नाही. भगवान विष्णूंनी हसून विचारलं, बाळा मी जगाचा पालनकर्ता आहे. मी तुला सर्व सुखे देऊ शकतो, मग तू एका सामान्य मानवाच्या आज्ञेची वाट का पाहत आहेस? यावर दीपकने जे उत्तर दिले ते प्रत्येक भक्ताने आपल्या काळजावर कोरून ठेवावे. तो म्हणाला, हे नारायणा, तुम्ही जगाचे पालनकर्ते असाल, पण मला तुमच्यापर्यंत पोहोचवणारे माझे गुरु आहेत. जर गुरु नसतील तर मी तुम्हाला ओळखलेही नसते. माझ्यासाठी माझे गुरु हेच निर्गुण निराकार परब्रह्म आहेत. त्यांच्या शब्दापुढे मला तुमचीही वैकुंठ संपदासुद्धा तुच्छ वाटते. एका भक्ताने साक्षात भगवान विष्णूंच्या संपत्तीला तुच्छ मानावे हा त्या भक्ताचा अहंकार नव्हता, तर ती त्याच्या गुरुवरील प्रेमाची पराकाष्ठा होती. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपले मन अनेकदा डळमळीत होते. आपल्याला वाटतं इकडून मदत मिळेल का किंवा तिकडून काही चमत्कार होईल का. आपण अनेक ठिकाणी धावा घेतो, अनेक देवांसमोर हात पसरतो, पण दीपकची ही कथा आपल्याला सांगते की ज्याचा आपल्या गुरुवर आणि आपल्या श्रद्धेवर पूर्ण विश्वास असतो त्याला स्वतःहून कोणाकडे जाण्याची गरज उरत नाही. साक्षात देव त्याच्या दारात येऊन उभा राहतो. तुमची निष्ठा जर काचेसारखी पारदर्शक असेल तर तिला तडा जाणे अशक्य आहे. भगवान विष्णूंनी दीपकच्या या अढळ निष्ठेचे कौतुक केले आणि तिथेच अंतर्धान पावले. पण आता दीपकच्या परीक्षेचा अंत जवळ आला होता. वेदधर्म ऋषींनी पाहिले की माझा शिष्य साक्षात शिव आणि भगवान विष्णूंच्या मोहालाही बळी पडला नाही. तो केवळ माझ्या शरीराची सेवा करत नाहीये, तर तो माझ्या शब्दांची पूजा करत आहे. गुरूंच्या मनात आता अपार समाधान दाटले होते. त्यांनी पाहिलं की हा हिरा आता पूर्णपणे पैलू पाडून तयार झाला आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा जेव्हा आपण खूप कष्टातून जातो तेव्हा भगवंत आपल्याला अनेक प्रलोभने दाखवतो.
कधीकधी आपल्याला वाटतं की चुकीच्या मार्गाने गेल्यास दुःख लवकर संपेल, पण लक्षात ठेवा, जो शेवटपर्यंत आपल्या तत्वांना आणि आपल्या श्रद्धेला धरून राहतो त्याला शेवटी ब्रह्मपद प्राप्त होते. तुमची आजची सहनशक्ती हीच तुमच्या उद्याच्या सुखाचा पाया आहे. तुमच्या मनातील संशय दूर करण्यासाठी आणि दीपकासारखी अढळ निष्ठा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये दत्तगुरू माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे नक्की लिहा. तुमची ही श्रद्धाच तुमच्या जीवनातील कर्माचे डोंगर फोडण्याचे सामर्थ्य देईल. प्रेमळ भक्तांनो, जेव्हा परीक्षेचा दाह शिगेला पोहोचतो तेव्हाच सोन्यासारखी झळाळी प्राप्त होते. दीपकाची निष्ठा पाहून आता साक्षात काळालाही पाझर फुटला होता. ज्या वेदधर्म ऋषींनी आजवर दीपकचा छळ केला होता त्याला शिव्या शाप दिले होते आणि आपल्या व्याधीने त्रस्त केले होते, त्यांच्या डोळ्यात आता प्रेमाचे आणि समाधानाचे अश्रू उभे राहिले होते. त्यांनी पाहिलं की माझा हा शिष्य केवळ देहानेच नव्हे तर आत्म्यानेही माझ्याशी एकरूप झाला आहे. अचानक काशीच्या त्या कंबळेश्वर परिसरात एक चमत्कार घडला. वेदधर्मांच्या शरीरातून वाहणारे ते पू आणि रक्त नाहीसे झाले. त्यांच्या अंगावरील तो भीषण कुष्ठरोग एखाद्या जुन्या वस्त्राप्रमाणे गळून पडला आणि त्यांचे शरीर कोट्यवधी सूर्यांच्या तेजाप्रमाणे चमकू लागले. त्यांची गेलेली दृष्टी परत आली आणि ते एखाद्या नवतरुणाप्रमाणे तेजस्वी दिसू लागले. दीपकची मान खाली होती. तो नेहमीप्रमाणे गुरूंचे चरण दाबत बसला होता. जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा त्याला समोर कुष्ठरोगी वृद्ध नव्हे तर साक्षात तेजपुंज गुरुदेव दिसले. वेदधर्मांनी दीपकला दोन्ही हातांनी उचलून आपल्या हृदयाशी धरले. त्यांच्या मुखातून आनंदाचा उद्गार निघाला. बाळा दीपक, तू धन्य आहेस. तू केवळ माझी सेवा केली नाहीस तर तू या जगाला दाखवून दिला आहेस की गुरुभक्ती काय असते. मी तुला जो काही त्रास दिला, जे काही कडू शब्द बोललो, ती केवळ तुझी परीक्षा होती. मला पाहायचं होतं की जेव्हा देव स्वतः समोर येतो तेव्हा तू मला विसरतोस का. पण तू साक्षात भगवान विष्णू आणि देवांचे देव महादेव यांच्या वरालाही माझ्या शब्दापुढे तुच्छ मानलेस. आज मी तुझ्यावर पूर्णपणे प्रसन्न आहे. माणसाच्या आयुष्यात जेव्हा गुरु किंवा देव आपल्याला खूप त्रास देतात तेव्हा समजून घ्यावे की ते आपल्याला काहीतरी मोठे देण्याची तयारी करत आहेत. कुंभार जसा मातीच्या घागरीला बाहेरून फटके मारतो पण आतून हाताचा आधार देतो, तसेच गुरु आपल्या भक्ताला संकटाच्या भट्टीत भाजून काढतात जेणेकरून तो आयुष्यभरासाठी मजबूत व्हावा. दीपकचे अश्रू आता थांबत नव्हते. त्याला समजलं की ज्या गुरूंच्या व्याधीसाठी तो रडत होता त्या व्याधी तर केवळ एक माया होती. वेदधर्मांनी दीपकच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला सर्व विद्या, सर्व सिद्धी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मज्ञान प्रदान केले. त्यांनी सांगितलं, दीपक, जो भक्त तुझ्यासारखी गुरुसेवा करेल त्याला कधीच कोणत्या तीर्थाला जाण्याची किंवा वेगळे तप करण्याची गरजच उरणार नाही. जिथे गुरुभक्ती आहे तिथेच सर्व तीर्थे आणि सर्व देव लोळण घेतात. त्या क्षणी दीपकाच्या आयुष्याचे सार्थक झाले. त्याला जे सुख मिळाले ते या जगातील कोणत्याही संपत्तीत नव्हते. आपल्या आयुष्यातील दुःखे जेव्हा संपतात तेव्हा आपल्याला जाणवते की त्या दुःखांनीच आपल्याला देवाची ओळख करून दिली होती. जर संकट आलेच नसते तर आपण देवाला इतक्या आर्ततेने हाकच मारली नसती. म्हणून प्रत्येक कठीण प्रसंगाला गुरूंचा आशीर्वाद माना. जेव्हा तुमची परीक्षा संपते तेव्हा मिळणारे फळ हे तुमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर असते. दत्तगुरूसुद्धा आपल्या भक्ताची अशीच परीक्षा घेतात आणि जेव्हा भक्त त्यातून तावून सुखालून निघतो
तेव्हा त्याला आपल्या मांडीवर जागा देतात. तुमच्या आयुष्यातील कठीण परीक्षेचा काळ संपवून सुखाची पहाट अनुभवण्यासाठी आणि दत्तगुरूंचे प्रेमळ दर्शन घेण्यासाठी कमेंटमध्ये दत्तगुरू माझे रक्षण करा आणि मला सन्मार्ग दाखवा असे नक्की लिहा. तुमची ही हाकच तुमच्या आयुष्यातील आनंदाचे द्वार उघडवेल. प्रेमळ भक्तांनो, आता आपण पोहोचलो आहोत या दिव्य कथेच्या शेवटच्या भागात, जिथे आपण या संपूर्ण अध्यायाचे फळ जाणून घेणार आहोत आणि दत्तगुरूंच्या चरणी ती विशेष प्रार्थना करणार आहोत. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, सिद्धमुनींच्या मुखातून वेदधर्म ऋषी आणि दीपकची ही अद्वितीय कथा ऐकून नामधारकाचे शरीर रोमांचित झाले होते. त्याचे हात आपोआप जोडले गेले आणि डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याला आता हे पूर्णपणे उमजले होते की ज्या संकटांनी त्याला आजवर भयभीत केले होते, ज्या गरिबीमुळे तो खचला होता, ती संकटे म्हणजे प्रत्यक्षात दत्तगुरूंनी त्याला आपल्याजवळ ओढण्यासाठी दिलेली एक दैवी संधी होती. सिद्धमुनींनी नामधारकाचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत मायेने म्हणाले, बाळा, ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर ती जगण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे दीपकाने आपल्या गुरूंच्या कुष्ठरोगी दुर्गंधीयुक्त शरीरात साक्षात परब्रह्माचे तेज पाहिले, तसेच तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात, प्रत्येक आजारात आणि प्रत्येक अपयशात दत्तगुरूंचे अस्तित्व पाहायला शिक. जेव्हा तू हे मनापासून मान्य करतोस की जे काही घडतं आहे ते माझ्या गुरूंच्या इच्छेनेच आहे, तेव्हा तुझ्या दुःखाची धार तिथेच बोथट होते. अर्धी लढाई तू तिथेच जिंकतोस जेव्हा तू स्वतःचे ओझे त्यांच्या चरणी सोपवतोस. श्रोते हो, श्री गुरुचरित्राचा हा दुसरा अध्याय केवळ एक जुनी कथा नाही, तर ते मानवी जीवनाचे जिवंत सार आहे. आपण जेव्हा या अध्यायाचे श्रवण करतो तेव्हा आपल्या कळत नकळत झालेल्या कर्मातील दोष एखाद्या वाळलेल्या गवतासारखे जळून खाक होतात. ज्यांच्या मनात भविष्याबद्दल भीती आहे, ज्यांच्या कामात वारंवार विलक्षण अडथळे येतात, ज्यांच्या घरात सतत आजारपण असते किंवा ज्यांना गुप्त शत्रूंचा आतोनात त्रास आहे, त्या सर्वांसाठी हा अध्याय म्हणजे साक्षात दत्तप्रभूंचे अभेद्य संरक्षण कवच आहे. हा अध्याय आपल्याला सांगतो की तुमची परिस्थिती कितीही विद्रूप असो, तुमची मानहानी होत असो, साक्षात दत्तगुरू या अध्यायाच्या माध्यमातून तुमच्या कानात हळूच सांगत आहेत, लेकरा, तू या जगातील लोकांकडे मदतीसाठी हात पसरू नको. तू फक्त माझ्या चरणी स्थिर हो. तुझे प्रारब्ध कितीही कठीण असले तरीही तुला त्यातून सुखरूप बाहेर काढण्याचे आणि तुझे योगक्षेम वाहण्याचे सामर्थ्य मी माझ्या अंगावर घेतो. जेव्हा तुम्ही या कथेतील दीपकसारखा अढळ विश्वास ठेवता, तेव्हा साक्षात काळसुद्धा तुमच्या दारातून हात जोडून परत जातो. संकटेही तुम्हाला संपवण्यासाठी येत नाहीत, तर तुमच्यातील भक्तीची शक्ती जागी करण्यासाठी येतात. हा दुसरा अध्याय तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करणारा आणि सुखाच्या पहाटेची नांदी ठरवणारा आहे. ज्या भक्ताच्या कानात या अध्यायाचे शब्द पडतात त्याचे अर्धे दुर्दैव तिथेच संपते, कारण आता त्याच्या जीवनाचा सूत्रधार साक्षात त्रिमूर्ती दत्तगुरू बनले आहेत. भक्तांनो, श्री गुरुचरित्रातील हा दुसरा अध्याय म्हणजे केवळ एक कथा नाही, तर ती दत्तगुरूंच्या कृपेची एक वाहती गंगा आहे. अशा प्रकारे आजचा हा अध्याय इथे समाप्त होत आहे. पण लक्षात ठेवा, अजून तुमच्या भक्तीचा प्रवास संपला नाही. ही केवळ एका अध्यायाची समाप्ती आहे. उद्याचा तिसरा अध्याय हा तर त्याहूनही अद्भुत आहे. त्या अध्यायात असे काही रहस्य उलगडणार आहे जे तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना नष्ट करून तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य ठेवते.
त्यामुळे उद्याच्या त्या पावन प्रसंगाला साक्षीदार व्हायला आणि तो अध्याय ऐकायला मुळीच विसरू नका. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, आजचा हा अध्याय सांगताना किंवा वाचताना माझ्याकडून कळत नकळत एखादा शब्द चुकला असेल, उच्चारात त्रुटी राहिली असेल किंवा सांगण्याच्या ओघात काही राहून गेले असेल तर मला आपल्या घरातील एक लहान लेकरू समजून मोठ्या मनाने क्षमा करा. मी देखील दत्त महाराजांच्या पायाखालच्या धुळीसारखीच एक सामान्य सहभक्त आहे, जी केवळ त्यांची ही अमृतवाणी तुमच्यापर्यंत पोचवण्याचे एक माध्यम बनली आहे. प्रेमळ भक्तांनो, जर आजची ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर तुमच्या मनातील कोणतीही एक इच्छा जी तुम्हाला आजवर अशक्य वाटत आहे ती पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. माझा विश्वास आहे की तुमची ती आर्तसाद दत्त महाराज नक्कीच ऐकतील. आपल्या आम्ही स्वामी भक्त या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या प्रियजनांना शेअर करा, कारण कोणाच्या तरी आयुष्यातील अंधार दूर करण्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच लाभेल. घंटीच्या चिन्हावर म्हणजेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून उद्याचा तो चमत्कारिक अध्याय सर्वात पहिले तुमच्या दारी येईल. आता सर्व चिंता सोडून द्या, डोळे मिटून घ्या आणि आपल्या दोन्ही हातांची ओंजळ दत्तगुरूंच्या चरणांपाशी केल्याचा भास करा. आपल्या डोळ्यातून वाहणारे प्रत्येक थेंब आज त्यांच्या चरणी वाहू द्या आणि माझ्यासोबत ही आर्त महाप्रार्थना म्हणा. हे दयाळू परमेश्वरा, हे करुणाघना, हे अनाथनाथा, हे श्री गुरुदेव दत्त प्रभू, आज आम्ही तुमच्या चरणी आमचे मस्तक टेकवत आहोत. आम्ही अज्ञानी आहोत, संसारी मायेच्या जाळ्यात अडकलेले आहोत आणि आमच्याच कर्माच्या ओझ्याखाली दबलेले आहोत. हे स्वामी, या जगात आमचे कोणीच नाही. आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी साथ सोडली, ज्यांना आपले मानले त्यांनी पाठ फिरवली. आज आम्ही अगदी एकाकी आहोत, पण आम्हाला ठाऊक आहे की जो जगाचा त्याग करतो त्याचा हात तुम्ही धरता. हे दत्तात्रेया, आमचे घर दुःखाच्या सावलीत आहे. आमची मुले, आमचे कुटुंब अनेक संकटांनी वेढलेले आहे. प्रभू, आमच्या घरातली गरिबी दूर करा, आमच्या शरीरातील आजारपण हरण करा. ज्याप्रमाणे तुम्ही दीपकाला आपल्या काळजाशी धरले तसेच आम्हालाही तुमच्या मायेच्या पदराखाली घ्या. आम्ही तुमच्याकडे धन दौलत मागत नाही, आम्ही फक्त तुमचे प्रेम मागत आहोत. आमचे पाय कधीही भरकटू देऊ नका. आमची नजर तुमच्या चरणांपासून कधीच दूर जाऊ देऊ नका. हे माऊली, आमच्या नशिबाचे जे दरवाजे आजवर बंद आहेत ते तुमच्या कृपेच्या चावीने आता उघडा. आमच्या शत्रूंच्या मनातही प्रेम निर्माण करा आणि आम्हाला सन्मार्गावर चालण्याची शक्ती द्या. हे दयाळू परमेश्वरा, जेव्हा आमचा अंतकाळ येईल तेव्हा तुमचे स्वरूप आमच्या डोळ्यांसमोर असू द्या. आम्ही तुमचेच आहोत आणि तुम्हीच आमचे एकमेव रक्षक आहात. आमची ही आर्तहाक तुमच्या चरणी रुजू करून घ्या आणि आम्हाला तुमच्या छत्रछायेत अभय द्या. आम्हाला सांभाळून घ्या स्वामी, आम्हाला सांभाळून घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. राधे राधे. सांब सदाशिव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो.
राधे राधे.